नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नाना मास्तर नगरमधील आमच्या लवकरात लवकर ताबा मिळवण्यास सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्ट कडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या। नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा ॲम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम, प्राइम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जतमधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध। अजूनही भरपूर काही, तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा। माहितीसाठी संपर्क साधा 9665176514 9665989111 9763300611। परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने महत्त्वाची खबरदारी घेतलेली आहे आणि आपल्यासोबत शिवसेनेचे आमदारांनी प्रतोद आहेत भरतशेठ गोगावले, त्यांच्याकडे सुद्धा खूप महत्त्वाची जबाबदारी दिली आहेत। मुख्यमंत्र्यांचे जवळचे आहेत। सर, मुख्यमंत्री काल आलेले, काय सूचना दिल्यात आमदारांना? सूचना दिलेल्या त्यांनी बघायला आले, किती मेंबर आलेत, काय आलेत, व्यवस्था व्यवस्थित झाले का नाही ह्यासाठी आले होते। रात्री जे दिल्लीवरून आले पुरस्कार स्वीकारून ते डायरेक्ट इकडे आले। खरं तर मुख्यमंत्र्यांना भाजप श्रेष्ठीकडून अभय देण्यात आलेलं आहे। खरं त्यांच्याकडे भविष्याच्या सगळ्या निवडणुकीत जबाबदारी विधानसभेत देण्याची चर्चा सध्या सुरू आहे। चांगली बाब आहे, जो काम करल त्याचं वाहवा केली जाते आणि त्याप्रमाणे साहेब स्वतः काम करत आहेत। कुठेही हायगाई नाही, कुठेही कसूर नाही आहे। जी जबाबदारी ते प्रामाणिकपणे पार पाडतात। पण या निवडणुकीमध्ये घोडेबाजार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। महाविकास आघाडी सुद्धा सज्ज झालेले आहेत आणि मिलिंद नार्वेकर सुद्धा उभे आहेत। घोडेबाजार त्यांच्याकडनं होण्याची शक्यता, आम्हाला आमचा कोटा पूर्ण आहे तिन्ही पक्षांचा, त्यामुळे आम्हाला घोडेबाजार करायची काही आवश्यकता नाही आहे। परंतु घोडेबाजार करायला लागला तर त्या महाविकास आघाडीला करावा लागेल। पण सर्वाधिक जो फटका आहे तो महायुतीला बसू शकतो, कारण जे नाराज आमदार आहेत, भविष्य महाविकास आघाडीची सहानुभूतीची लाट आहे, त्यामुळे जे शिवसेनेत असेल किंवा राष्ट्रवादीचे ते भविष्यामध्ये तिकडे महाविकास आघाडीकडे जाण्याचा चिन्ह दिसत आहे। त्याचा फटका कुठं तर विधान परिषदेला बसेल असं आलो तसं काय नाही आहे, चुकीचं आहे ते कळलं आपल्याला। आजचा दिवस तर मध्ये आहे, उद्या दूध का दूध पाणी का पाणी होईल, कोणाला सहानुभूती आणि काय, त्यासाठी उद्या आमची तयारी सगळं पूर्ण झाली। विस्तार वगैरे काय विधान परिषद निवडणुकीनंतर विस्ताराचा काय निरोप आला तर पहिला तुला सांगा। ओके, हे होते भरतशेठ गोगावले यांनी सांगितलं सर्व शिवसेनेची खबरदारी घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय।